वड्या बनवाले. हो ना तर का लोकांच्या घरी फक्त जावं, आमच्या घरी नाही आल्या. झालं माझ्या वड्या टाकून थोडीशी आहे तर त्या आता बोलवा लागन. हे आता खाली झाली का तर बडी माय, बडी माय, अहो का करून राहिलीस वा? एकटीच गणगण गणगण करून राहिलीस. कोटी गेलीस वा? दिसून नाही राहिलीस बडी माय. अरे ये ना गे, आता सिन फुरसत भेटली बकरे. मगाशी बोलवाले आलं होतं तर तुझी माय म्हणे कोटी गेली होतीस तर का धुला धुवायला गेली होतीस का कोटी मेली होतीस गे तिकडे त्या तऱ्यावर? आता सिन आलीस बडी माय करसदारी बकरे. वड्या झाल्यावर ये इकडे. अहो बडी माय, थोडीशी तुले टाइम झाली हो बडी माय. तू पहिले चाली असतीस ना तर मी भेटलोच असतो का? मी नाही का तू आलीस ना जस्ट नाही का तळ्यावर गेलो होतो खरा. माझी माय सांगे का बड्डी माय आली होती म्हणे तुले बोलवाले म्हणे अशी सांगत होती. आता मी आलो तर आता का करतस? हे माझी आजी नसे का हे देवकन बुड्डी तिला हगून दिलं खाटवर. का करतस तर ते नाही का तिचे कपडे ने म्हणून माझ्या मायला धुवाले तर त्या तळ्यावर नेलं होतं. का करतस बड्डी माय? तर मला येवाले वेळ झाली. झालं का तर वड्या तुझ्या टाकून? गेली आता बाई. मी म्हणलं ठीक आहे आता एकटीच टाकतो म्हणलं वड्या म्हणलं. आता तिच्या आजीला हगलं ना खरा तर ते हगलाचे कपडे धुवायला गेली म्हणते तोऱ्यावर. तेही नाही भेटली. आणि ह्या सुलभीच्या माईच्या घरी गेलो होतो तर तिच्या घरी लग्न आहे तर तेही तांदूळ तुंदूळ निवडतो म्हणजे तेही दारी नाही आली. टाका म्हणला आता बाई कोणाच्या जबरदस्ती करावा कोणाच्या घरी. या बाई बोलवला नाही आल्या तर टाकतो आपले गाणे म्हणत. का वड्या होतील आता संध्याकाळवरी. तरी व बडी माय तू आमच्या घरी आली होतीस ना, मी तुझ्या घरी नाही येईन का? असं काही होते का हो बडी माय? अहो वेळ झाली तर झाली पण आलो तर सही तुझ्या घरी. अशी नको करूस, अशी टेन्शन नको घेऊस. दे पट्टा पट्टा वड्या टाकून देते दोन आहे हाताला. टेन्शन नको घेऊस तू. अरे टाक पट्टा पट्टा. नुसत्या गोष्टाचे पचाळे नुसत्या गोष्ट सांगजो ना गो वड्या टाकणं की कम ना गोष्ट जास्त मारा राहते तुझा. टाक पट्टा पट्टा. एक तर पहिलीचीच वेळ झाली. अहो पार्वती बाई तुला एक गोष्ट माहित आहे का नसे व? अहो तू त्याच्या घरी बोलायला गेली होतीस नाही का त्याच्याच घरची गोष्ट. होय माहित आहे तो मले. माहित आहे हे वत्सली नसे का? ह्या वत्सलीच्या पोराला का लपडे केलं ना खरा ना त्या पोरी संग. ते त्या कोणत्या त्या गावी जात होता खरा बाई. येडमाकोट का मेडमाकोट मध्ये तर झालं. आठवण बी नाही आहे त्या गावचा. त्याची पोरगी परून आणलं खरा याने ह्या बकरीला. 8 दिवस झाले खरा घरात ठेवला आहे तर आता नाही का लग्न आहे तर त्याच्याचा होय ते पहिलीची लपड्याची पोरगी होय बे. काही पाहिला का आता म्हणतात आता पोरगी पावाला गेलो ना हे लपड्याची हो. चांगला चक्कर चालत होता खरा या वच्चलीच्या पोराचा त्या पोरी सगळा. आणि आणलं आता लग्न आहे तिचा. आता उद्या परवाच असेल तर आता काम असेल म्हणून झालं नाही आली असेल नाही ते वच्चली. हो असा बाई जमाना सोडून गेलाय हो ना फाटून गेलाय बाई. असा जमाना व असा आमच्या जमान्यात बाबा असा नव्हता बाबा. बाबा असा नव्हता. खूपच आता जमान्याचा पाऊन असा नाही का पोरी बारीली असा नाही का कुठे गाव तर गुतर आले पाठवशाय लागे. मी आपल्या कामात असा मी कोणाच्या भानगडीत पडू नाही. शेजलची माय काहून की मी काय भानगडीत पडून माझे तर काम मला सुधरत नाही. एवढे काम माझ्या घरी आहेत. दरे कोणी लपड्याचे करत नाही फपड्याचे आणत मले कोणता घेणा देना वा. मी बाई पापड झाले वड्या झाल्या कुरवड्या झाल्या त्याच्या मध्ये मी कोणाच्या घरी बस आले नाही गेलो ना धस आले नाही गेलो. का करत हेच काम नाही सुधरत. आणि ते बकरी आले पैसा वाचला त्याच्या बापाचा. वड्या झाल्या तुमच्या आता झाल्या गोष्टामध्ये माहीतच नाही पडला. वड्या झाल्या. चल बाई आणखी जातो घरी जावाचं आहे. चल येतच काय तू ये. हो बडी माय आणि मोठ्या नंबर सारखा त्याला चाई बी नाही मानलीस ना तू. केव्हा मानशील तेव्हा मान चाय. मानले नाही का बिना चायला राहून नाही होय बाई. एवढ्या वड्या टाकून दिलो चाय 5 बैले तू मले.